उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावरती काल गुन्हा दाखल झालेला मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा जो गुन्हा होता हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेला। सदर जो गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आज उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये पोलिसांचं पथक येऊन त्यांची त्यांनी दखल घेतली आणि त्यांच्यावरती येणाऱ्या काळामध्ये कदाचित अटक होऊ शकते, कारण की सध्या जो गुन्हा आहे हा महिलांचा गुन्हा आहे, महिलांनी केलेला गुन्हा दाखल केलेला आहे। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सातत्याने महिलांच्या सुरक्षेबाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होतात, यातीलच एक भाग म्हणून काय, कारण हे जे प्रकरण गेल्या 3-4 वर्षात होतं यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे जमीर लेंगरेकर आहेत त्यांनी आपल्या माध्यमांशी बोलताना सांगितलं कशा प्रकारे हे एक षडयंत्र रचलं गेलेलं आहे की ज्याच्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सगळ्यात मोठा हात आहे की जे बॅनर्स लावले जातात, बॅनर्सचे लावले जातात त्यामध्ये बदला आपलं घाटकोपरमध्ये जी घटना घडली होती त्याच्या आधी हे प्रकरण गाजत होतं, त्याच्यानंतर उल्हासनगरमध्ये अनेक जे ठेकेदार होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी सदर त्या महिलेला जी ते उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे तिला फूस लावून हे प्रकरण गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, असं पूर्णपणे मत हे उल्हासनगरचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांचा। अगर काय प्रकार आहे महापालिकेत जाहिरात विभागात यापूर्वी मोठा घोटाळा झालेला आहे। याच्यामध्ये परवानगीपेक्षा दुप्पट जाहिराती लावणे, जाहिरातीचे अर्ज जे आहेत ते एका दिवसात अर्ज प्राप्त करणे किंवा जाहिरातीची परवानगी आज देणे आणि दुसऱ्या दिवशी अर्ज प्राप्त करणे, आणि याच्यामुळे महापालिकेची महसुली हानी झालेली याचं लेखापरीक्षण सुरू केलं होतं आणि संबंधित जो काही कर्मचारी आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात महापालिकेचं नुकसान केले। याच्या बाबतीत कारवाई सुरू असल्यामुळे आणि अलीकडे काही ज्या घटना घडल्यात या घटनांचा फायदा घ्यावा आणि महानगरपालिकेतले काही जे हितचिंतक म्हणून आपण किंवा असामाजिक तत्व आहेत तर यांच्यावर आम्ही ज्या कारवाई केल्यात या कारवाईमुळे काही लोक व्यथित झालेले आहेत आणि अलीकडेच आम्ही घाटकोपर घटनेनंतर ज्या बेकायदेशीर जाहिराती उभारण्यावर गुन्हा दाखल केलाय तर अशा फेवर करणाऱ्या किंवा अशा जाहिरातीदारांच्यावर कारवाई केली म्हणून यांनी माझ्यावर वेळोवेळी दबाव टाकला होता की त्यांच्या मनाप्रमाणे काम करावं की त्यांना दंड लावू नये। तर ह्या दंडाच्या गोष्टी किंवा इतर ठिकाणून आलेले जे दबाव आहे हे दबाव झुगारून आम्ही काम करत असल्यामुळं या ठिकाणी या पद्धतीनं आरोप सुरू आहेत। या बाबतीत महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा मोठा घोटाळा जो आता अलीकडेच बाहेर येणार आहे कारण की 1 वर्षापूर्वी त्याचं ऑडिट सुरू झालेलं आहे, तर या गोष्टी पाहता कुठेतरी अलीकडे घडलेल्या समाजातल्या घटनांचा गैरफायदा घेऊन अशा गोष्टी इथे केल्या जातात असं दिसतंय। तर 2022 मध्ये या महिलेने असं म्हटलेलं आहे की तुम्ही तिला कॅबिनमध्ये बोलून घेत होते आणि कमेंट पास करत होते की तू छान दिसतेस, तुझे कपडे छान आहेत, अशा आरोप तिने तुमच्यावरती केलेले आहेत। महानगरपालिकेत काम करत असताना वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख किंवा सहाय्यक आयुक्त, उपायुक्त हेच वरिष्ठाकडे येतात। मुळातच आपलं जे एका विशिष्ट कंपनीला फेवर करण्याचं जे काम आहे ते काम स्वतःहून हे लिपिक घेऊन यायचे। यावेळी माझ्या कार्यालयामध्ये CCTV देखील आहे, त्याचं फुटेज देखील आहे आणि शिवाय आपलं वैयक्तिक काम हितसंबंधी काम करावं या पद्धतीने दबाव टाकला जात होता आणि हे काम होत नसल्यामुळं वेळोवेळी त्या तक्रारी त्यांनी ज्या विशाखा कमिटीकडे केलेत आणि महानगरपालिका आयुक्तांनी एक फेवरेटिझमची कमिटी देखील गठीत केलेली आहे आणि त्या कमिटीचा अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही। तर याच्यामध्ये हे सगळ्या बाबी स्पष्ट होतील की हे बेकायदेशीर काम किंवा ज्या अनधिकृत कामं अनियमित केलेले आहेत आणि ते आमच्याकडून होत नसल्यामुळे त्या गोष्टी घडलेल्या। आणखीन एक आरोप केला त्यांनी की तुम्ही त्या महिला सहकारीला कल्याणला ये, पनवेलला ये, आपण हॉटेलवरती जाऊया, मजा करूया, असं देखील त्यांनी तुमच्यावरती आरोप केले। मुळात म्हणजे या गोष्टी निराधार आहेत। ज्यावेळी आपल्याला काही आरोप करायला मिळत नाही त्या पद्धतीनं मी तर म्हणेन अशा गोष्टी सिद्ध करून दाखवाव्यात, कारण की या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही। आमच्याकडे अंतर्गत विशाखा कमिटीकडे ही चौकशी चालू आहे आणि शिवाय ह्या बेसलेस गोष्टी आहेत, कुठेही जुळणाऱ्या गोष्टी नाहीत। फक्त जी दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि जी प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार आहेत यापासून कुठेतरी पळवाट काढावी या दृष्टिकोनातून हा एक षडयंत्र रचलेला आहे। एकूण तुमच्या बोलण्यातून समजून येतं की कोणत्यातरी ठेकेदाराला वाचवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी हा असा छोटा गुन्हा दाखल करण्यात आला। बिलकुल आहे। मागच्या महिन्यामध्येच आम्ही जे घाटकोपरची घटना घडल्यानंतर काही जाहिरातदारांच्यावर गुन्हे दाखल केले आणि ते गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांना आम्ही दंडात्मक नोटिसा देखील पाठवल्या। हा लाखोचा दंड माफ करावा आणि जाहिरातीच्या परवानग्या द्याव्यात याच्यासाठी विविध माध्यमातून दबाव एक मागच्या 2-3 महिन्यापासून सतत येत होता आणि तो दबाव
आम्ही कुठलाही घेतला नाही आणि नियमानुसार कारवाई केली, दंडाच्या नोटिसा देखील पाठवल्या. तर हे एकंदरीत ह्याच तथ्य आहे. सर, उल्हासनगरमधील जे विशाल समिती होती त्याच्या अध्यक्षपद महानगरपालिकेच्या बाहेरील महिलेला का दिले? मुळात म्हणजे महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ अधिकारी कोणी नसल्यामुळे त्या नियमामध्येच तरतूद आहे. मुळात म्हणजे याच्यावर मी भाष्य करणं योग्य राहणार नाही की हा कायदेशीर बाब आहे, हा आयुक्तांच्या अधिकारातली गोष्ट. घाटकोपर प्रकरण नंतरचं आहे आणि ते तुमचं प्रकरण अगोदरपासून चालू होतं. एक मुळात म्हणजे या शहरामध्ये अनधिकृत जाहिराती किंवा ज्या बॅनर्स आहेत त्याच्या बाबतीत आम्ही 1 वर्षापासूनच कारवाई सुरू केली होती. आमच्या रेकॉर्डवर जर बघितलं तर सपना गार्डन या ठिकाणी अनधिकृत परवानगीपेक्षा दुप्पट जाहिराती उभा केल्याचं आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही ती कारवाई केली आणि त्याच्या दंडाची नोटीस बजावल्यानंतरच हे प्रकरण खरं तर सुरू झालं.